पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली। काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दत्ता गाडे याला शिरूरमधून त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। अशातच आरोपीचे वकील सुमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणात वेगळं वळण लागलंय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा। पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख 1 महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली होती। मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही, ती स्वतः मला म्हटली, तेव्हा मी बसमध्ये आम्ही गेलो। 7,500 रुपये तरुणीने घेतले, असं दत्तात्रय गाडे याने आपल्या वकिलांना सांगितलं आहे। त्या ठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती गाडीने आपल्या वकिलांना दिली। दोघांमध्ये पैशांचा वाद होता, त्यामुळे तरुणीने आरोप केल्याचा दावा वकिलांनी केला आहे। कॉल रेकॉर्डर्स काढा। आरोपीचे वकील, पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही, दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं। दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना 1 महिन्यापासून ओळखतात, त्यांचे कॉल रेकॉर्डर्स काढले तर समजेल, असंही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे। दत्ता गाडे हा पळून गेला नाही, तर तो आपल्या गावी गेला। गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याने तो दडून बसला होता, अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलांनी दिली आहे। आणखी पुणे स्वारगेट, अहो साहेब मी तो नव्हेच, पोलिसांना वाटलं दत्ता सापडला, राम आणि श्याम, पाहून 15 मिनिटं उडाला होता गोंधळ। दरम्यान आरोपी जेरबंद झाल्यानंतर आता या अत्याचार प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे। आरोपीला संबंधित पीडित तरुणीवर अत्याचार करायचाच नव्हता, अशी नवी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे। आरोपी रात्रभर बस स्थानकात फिरायचा आणि सावज हेरायचा। अशातच तरुणीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे।